श्री स्वामी समर्थ. तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि प्रत्येकजण श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो. यामध्ये आपण शंकराची पूजा केली जाते. शंकराच्या अनेक पद्धतीने आपण बरेच जण ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने त्याची आराधना करत असतं. तर आपण शंकरांसंबंधीचे जे काही रहस्य आहे तर ते जाणून घेऊया. त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण फक्त पूजा करतो, शंकराची भक्ती करतो, परंतु शंकराच्या गळ्यात साप का असतो? शंकराची दाढी का वाढलेली असती? शंकराला जटा का असतात? शंकराचा कलर निळा का आहे? तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगते. तर सर्वात आधी महादेवाच्या गळ्यात आपण साप का धारण करतात? तर कारण महादेव जेवढे रहस्यमय आहे तेवढेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण जे आहेत तर तेही विचित्र आहे. कारण संसारिक लोक या गोष्टींपासून दूर राहतात, परंतु महादेव त्याच गोष्टी जवळ बाळगत असतात. म्हणजेच भगवान शिव एकमेव असं देवता आहे की जे ज्यांच्या गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप हा खूप धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकारण दंश करत नाही. साप परिस्थिती तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहेत, म्हणून प्राण्याचे योगदान यामुळे कधीही हिंसा करू नये. त्यामुळे महादेव साप धारण करत असतात गळ्यामध्ये. त्यानंतर आहे की महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे? तर त्रिशूळ हे भगवान शिवशंकराचे प्रमुख अस्त्र आहेत. त्रिशूळाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याला 3 टोकं असतात. तर पहिले तर हे अस्त्रसंहाराचं प्रतीक आहेत. परंतु या जगात 3 प्रकारच्या प्रवृत्ती आहे, सत, रज आणि तम. तर या गोष्टींमुळे सत म्हणजे काय? तर सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी. अशा अशा प्रवृत्ती असलेलं हे प्रतीक आहे. प्रत्येक माणसं या तिन्ही प्रवृत्ती आढळून येतात, म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या त्रिशूळातील 3 टोक या 3 प्रवृत्तीचे भाग असतात. त्यामुळे शंकराने त्रिशूळ धारण केलेलं आहे. तर तिसरा नंबर आहे, शंकरांनी विष का प्यावे लागले? तर सगळ्यात म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ हा निळा झाला आणि ते निळकंठ नावाने प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनाचा विचाराचे मंथन, मनाचे मंथन आणि भावना त्यांचे मंथन असा विचार करण्यात आलेला आहे. आपण जेवढ्या आपल्या मनाचे मंथन करतो तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतात. हेच विष असून हे वाईटचे प्रतीक आहे. महादेवाने आपल्या कंठात धारण केले आहे, त्याचा प्रभावी शरीरावर होऊ दिला नाही. महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर न होता वाईट गोष्टींपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर आहे की महादेवाने नंदी म्हणजेच बैल का आहे महादेवाजवळ? तर महादेवाचे वाहन हे नंदी आहे. बैल हे अत्यंत कष्टाळू प्राणी आहे, कारण प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. महादेव सुद्धा परमयोगी, शक्तिशाली आणि परम शांत स्वभावाचे एवढे भोळे आहेत ते. त्यामुळे त्यांना सर्वात जग प्रसिद्ध आहे. महादेवाने ज्या प्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला, त्याचप्रमाणे त्यांचं वाहनसुद्धा त्यांचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतीक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कार्य करत राहतो. याचा अर्थ आपणही सदैव आपले काम करत राहावे. कर्म करीत राहिल्याने ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रमाणे आपणही महादेवाची प्राप्त करू शकतो. नंतर 5 नंबरला आहे, महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे? तर महादेव हे भालचंद्र नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर भालचंद्राचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा. चंद्राचा स्वभाव शीतल असतो. चंद्राचा प्रकाश शीतलता प्राप्त करत असतो. त्याचमुळे आपल्याला आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी मन बुद्धी शांत ठेवून कार्य करावे किंवा शांत मन ठेवून जर आपण काम केलं तर ते सहज मार्गी लागत असतं. तर नंतर 6 नंबरला आहे, महादेवाला 3 डोळे का आहेत? तर शास्त्रानुसार देवतांना शक्यतो 2च डोळे असतात, परंतु महादेवाला 3 डोळे आहेत. 3 डोळे असल्याने यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात. महादेवाचा तिसरा डोळा हा प्रतिकात्मक आहे. डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध राहणे. आयुष्यात विविध संकट येत राहतात, ते आपण लवकर ओळखू शकत नाही, परंतु अशा वेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्गदर्शनानुसार आपल्याला फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे. नंतर महादेवाच्या शरीरावर भस्म का लावतात संपूर्ण शरीराला?
तर असं म्हणतात की वस्त्र, दागिने आणि सुशिध असे दाखवले गेलेले आहेत. तर महादेव फक्त मृगचर्य म्हणजे हरणाचे कातडे गुंडाळलेले आहेत त्यांनी, आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाची संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असतात. संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू आपल्यावरही शरीरावर भस्म लावून फिरतात. महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक एक कारण आहे, ते म्हणजे भस्माचा एक विशेष गुण आहे. भस्म शरीरातील रोमांचित करणाऱ्या छिद्रांना बंद करते. भस्म शरीरावर लावल्याने गरमीमध्ये गरमी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही. भस्म त्वचा संबंधी रोगांमध्ये औषध आहे. तसंच भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की स्वतःला बदलणे हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे. तर नंतर आहे 8 नंबरला की शिवलिंगावरती आपण धोत्रा का अर्पण करत असतो. तर असं म्हणतात की विष, पान, बिल्वपत्र, धोत्रा यासारख्या कडवट सामग्री किंवा कडवट जे फळं फुलं आहे, तर ते महादेवांना अतिशय प्रिय आहे. यामागे एक कारण आहे की वास्तविकतेमध्ये सुखासाठी, शक्ती संपन्न होण्याबरोबर तसेच त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे. याच कारणाने शिवलिंगावरती धोत्रा आणि रुटीचे फूल यासारखी विषारी गोष्टी विशेष मंत्रांचा उच्चार करून अर्पण करणे शुभ मानले जाते. या विशेष मंत्राच्या स्मरणाने अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यश प्राप्त होत असते. त्यानंतर आहे 9 नंबरला की महादेवांना बिल्वपत्र का अर्पण करतात. तर विविध ग्रंथांमध्ये महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. 3 पानं असलेले बिल्वपत्राचा विचार केल्यास बिल्वपत्राचे 3 पानं 4 पुरुषांमध्ये तिघांचे प्रतीक आहे. धर्म, अर्थ व काम हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजेच मोक्ष प्राप्त होत असतो. त्यानंतर भगवान शिवशंकर यांना स्मशानाचे रहिवासी का मानले जातात. तर महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, तरीही ते स्मशानात निवास करतात. कारण भगवान शिवशंकर हे सांसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात. तर हा संसार मोह मायेचं प्रतीक असून स्मशान वैराग्याचं प्रतीक आहे. महादेव सांगतात की या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोह मायेपासून दूर राहावे, कारण हा संसार नश्वर आहे, कधी ना कधी हे नष्ट होणार. यामुळे संसारात राहून कोणाचंही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. तर अशा पद्धतीने महादेवांची या गोष्टी धारण केलेल्या आहेत.